आपण 70चं चिकन घेतलेलं आहे आणि ते आता छान धुवून घ्यायचं आहे। आपण आता त्यामध्ये एक सपाट चमचा मीठ टाकणार आहोत आणि एक चमचा हळद। आता ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे। आता 4 मीडियम साईजचे कांदे आपण उभे चिरून घ्यायचे आहेत। कांदे कट करून घेतलेले आहेत। प्रकाश मसाले तयार वाटण आता आपण घेतलेलं आहे, ते आता पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे। वाटण आता आपण पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 3.5 पळी तेल टाकून घ्यायचे। आपलं चिकन आता मॅरिनेट झालेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून तो छान परतून घ्यायचा आहे। कांदा आता आपण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतलाय, आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे आणि ते छान वाफलवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण आता सुहाना चिकन मसाल्याचं एक छोटं पॅकेट टाकणार आहोत। आपल्या चिकनच्या या भातामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वेगळे मसाले टाकणार नाहीये, फक्त वाटण आणि चिकन मसाला या दोनच मसाल्यांपासून आपण हा भात बनवणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेलं वाटण टाकून घ्यायचे आणि ते चिकनमध्ये छान मुरवून असं परतून घ्यायचं आहे। वाटणाची ग्रेव्ही ही चिकनमध्ये पूर्णपणे मिक्स व्हायला हवी, यासाठी आपण आता ती छान परतून घ्यायची आहे। आपलं चिकन वाफलून झाले, आता आपण त्याच्यामध्ये घरचा इंद्रायणी तांदूळ 2 ग्लास घेतलेला आहे तो टाकणार आहोत। आपण इंद्रायणी तांदूळ घेतला असल्यामुळे त्याचा सुवास खूप छान दरवळतो आणि त्याचा भात देखील खूप चविष्ट होत असतो। तांदूळ पूर्ण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दोन ग्लास
तांदळासाठी आपण 2 तांबे पाणी टाकणार आहोत. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. आपला भात छान शिजलेला आहे आणि आता तो खाण्यासाठी रेडी आहे.